त्यांचा दौरा झालेला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि ठेकेदारांच्या टक्केवारीमध्ये हा महामार्ग अडकला असा आरोप त्यांचा आहे. तुम्हाला काय वाटतं? असं आहे की मुळामध्ये हा महामार्ग व्हावा याकरता म्हणून ज्यांची जबाबदारी होती, ज्यांचा अधिकार आहे, ज्यांच्या मालकीचा ज्या खात्याचा हा महामार्ग आहे, यांनी हा महामार्ग पूर्णत्वात जावा याकरता नक्की काही विशेष अशा प्रकारची जबाबदारी घेतली का? या महामार्गाकडे त्यांनी जातीनिशी लक्ष दिलं का? हा महामार्ग रखडू नये, वेळेत पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी काही विशेष अशा पद्धतीची काही उपाययोजना केली का? दोनच कारणं सांगत बसले, ते म्हणजे इथले लोक काही कोर्टामध्ये गेले त्यामुळे वेळ झाला. कोण कोर्टामध्ये गेलं? कुठल्या जागेकरता कोर्टामध्ये गेलं? याची कधी नावं समोर आलीत का? आलेली नाही. मला लोक 100 वेळा प्रश्न इथे विचारतात, मला एवढ्या शिव्या देतात. कॉन्ट्रॅक्टर काम सोडून जातात. का सोडून जातात काम कॉन्ट्रॅक्टर? याचा कधी खुलासा झाला का? फक्त हवेत तीर चालवणं या पलीकडे हा रस्ता पूर्ण का नक्की होऊ शकला नाही याचं ठोस कारण कधीही संबंधितांनी दिलं नाही आणि ठोस उपाययोजना केली नाही. त्यामुळं हा महामार्ग रखडलेला आहे. त्यामुळे राज ठाकरेच कशाला, आम्ही देखील बोंब मारतोय. प्रत्येक अधिवेशनमध्ये या ना त्या मार्गानं या ना त्या आयुधाचा वापर करून मुंबई गोवा महामार्ग याचा आम्ही विषय कधी काढला नाही असं एक अधिवेशन कुणी पण दाखवा. किती मंत्री झाले? आज 2014 पासून बांधकाम मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील पण झाले, रवींद्र चव्हाण पण झाले, आज शिवेंद्रराजे भोसले पण आहेत आणि 2014 पासून कायमचे नितीन गडकरी केंद्रीय बांधकाम मंत्री आहेत. सरकार त्यांचं तिथेही आहे इथेही आहे आणि म्हणून हा रस्ता जाणीवपूर्वक रखडवण्यात आलेला आहे ही वस्तुस्थिती खरी आहे. पण साहेब, फक्त महामार्ग नव्हे तर राज्यातले जे राज्यमार्ग आहेत किंवा ग्रामीण जे आहेत तिथे खड्ड्यांचा जो प्रश्न आहे हा पूर्ण राज्यभरात आता मोठा बंद आहे. पुण्यातलं तर एक पूर्ण MIDC शिफ्ट होते आता आज सकाळी अशी बातमी आली. हे गंभीर वाटत नाहीये? असं आहे की तुम्हाला गंभीर काय वाटतंय यापेक्षा निवडणुकीमध्ये आपण गंभीर का राहत नाही हा लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आज तुम्ही जर बघितलं तर सोशल मीडियावर दोघांची भाषणं मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत. एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरे देशाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी साहेब. ते काय सांगत असतात? दोघंही काय सांगतायत की 2024 पर्यंत आम्ही या ठिकाणी अशी टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे, अशी टेक्नॉलॉजी आम्ही आणलेली आहे, अशा टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर करतो आहोत की अमेरिकेच्या सुद्धा अधिक चांगले रस्ते हे आम्ही केलेले असतील आणि ते रस्ते आमचे झालेले असतील. अमेरिकेपेक्षा आम्ही उत्तम रस्ते या देशाला देणार आहोत आणि 2024ला ते संपवा आम्ही पूर्णपणे हे रस्ते पूर्ण करणार आहोत. आज त्याच रस्त्यावर हजारो ठिकाणी माल वाहतूक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, चिखलामध्ये फसलेले दाखवलेले आहेत. रस्त्याचे खड्डे तुम्ही मोजू शकत नाही इतके रस्त्याचे खड्डे आहेत. यांनी बांधलेले पूल धडाधड कोसळत आहेत. यांनी केलेल्या ज्या काही संरक्षण भिंती आहेत त्या धडाधड कोसळत आहेत. त्यामुळं तुम्ही म्हणता तसं की संपूर्ण राज्य नाही संपूर्ण देशामधल्याच रस्त्यांची अधोगती झालेली आहे हे आता या ठिकाणी स्पष्ट व्हायला लागलं. याला जोडून प्रश्न आहे, जे विरोधक असं म्हणतायत राज ठाकरेंचा जो दौरा झाला तो त्यांनी उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जर केला असता तर अधिक उत्तम झालं असतं. असं आहे की केंद्रामध्ये कुठलाही विषय निघाला की पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहेत? पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं? ते पंडित जवाहरलाल नेहरू कुठे आहेत? आज 1964 ते 36 आणि 26 62 वर्ष झाले ते स्वर्गवासी झाले तरी सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरूंनी काय केलं हे शोधण्याचं काम सुरू आहे. म्हणजे आता तर मला असं वाटतं की परवाच्या दिवशी जुलैमध्ये 22 जुलैला 20 जुलैला जे जंतर मंतरवर जेनझी या तरुणांनी जे आंदोलन केलं, मला वाटतं स्वर्गातून त्यांना प्रेरणा पंडित जवाहरलाल नेहरूंनीच दिलेली असावी.
तसंच महाराष्ट्रामध्ये काही झालं जे काल परवापर्यंत ज्यांची तुम्ही नावं घेताय त्यांच्या क्लिप बघा काय आहेत त्यांच्या क्लिप बघा की कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्या ठिकाणी भलावण ते करतायत, कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत काय त्यांचे शब्द अपुरे पडतात, एवढे त्यांचे गुणगान गातायत, एवढे त्यांचे गोडवे गातायत. ते आज लोक काही झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठे आहेत म्हणून विचारतात. अशा लोकांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊन त्यांचं नसलेलं महत्व वाढवण्याची मला इच्छा नाही. ज्या संभाजीनगरमध्ये एफडीआयने मोठी कारवाई केली, त्याच्यावर प्रेसही घेतली. मात्र जो गुटखा जो डीलर आहे तो गुजरातमधला आहे, त्यामुळे ही सर्व कारवाई थांबलेली आहे. असं आहे की महाराष्ट्रामध्ये काय मिळत नाहीये. गुजरात नंतर सगळ्यात जास्त ड्रग्ज मिळते ते महाराष्ट्रामध्ये मिळतं. गोव्याची दारू सगळ्यात जास्त अनऑफिशियल मिळते ती महाराष्ट्रामध्ये मिळते. आणि म्हणून ज्या ठिकाणी काहीही ज्या बंदी असलेले किंवा जे व्यसनाचे असलेले विषय जे आहेत ते सगळे गुजरात राज्यातूनच येत आहेत. तुम्ही गेले वर्ष दीड वर्षातले सगळ्या हे काय ते चरस असतो, गांजा असतो, काय दुसरं असतं मला माहित नाही, पण जे काय हे अवैध धंदे किंवा अवैध पदार्थ जे मिळतात हे सगळे गुजरातवरूनच येत आहेत. आणि महाराष्ट्राला मी मागे सांगितलं होतं की महाराष्ट्र हा जवळजवळ उडता पंजाब होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवर कोणाचाही धाक नाही. किंबहुना अशा गोष्टींच्याकडे कानाडोळा करा असं तर कोणी सांगितलेलं नाही ना, अशी संशय यावा अशी ही तुमची संभाजीनगरची काका तुम्ही या ठिकाणी जी काही घटना सांगताय अशा महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक घटना घडत आहेत. डिलिमिटेशन बिल आता संसदेत समोर आलेलं आहे, काय वाटतं त्यात पारित होईल? असं आहे की डिलिमिटेशन बिल हे आता यावेळेला पारित होईल, ते पारित करावं लागेल. या डिलिमिटेशन बिलाचा थोडासा मी अभ्यास केला तर मुळामध्ये मागच्या वेळेला ज्या वेळेला डिलिमिटेशन बिल हे नाकारलं गेलं, बरोबर आहे. सांगितलं काय गेलं की महिला आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि महिला आरक्षणाला विरोध या लोकांनी केला. खरं तर आमच्या देशातला निवडणूक आयोग हा जिवंत आहे का? हा निवडणूक आयोग स्वायत्त संस्था म्हणून त्याला स्वतःचं काय स्वायत्ता आहे की नाही हे त्यांना कळतं का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली का? तर ज्या वेळेला हे बिल आणलं गेलं त्यावेळेला 5 राज्यांच्या निवडणुका देशामध्ये सुरू होत्या आणि देशामध्ये निवडणुका सुरू असताना त्या मतदारांच्यावर प्रभाव पडेल असा निर्णय हा महिला विधेयकाचा, असा निर्णय हा डिलिमिटेशन कमिटीचा किंवा डिलिमिशनचा निर्णय निवडणूक आयोगानं वास्तविक, आणि ते स्पेशल अधिवेशन होतं, अधिवेशन रेग्युलर नव्हतं, द्यायला नको होतं. काय चाललंय ह्या देशामध्ये तुम्ही समजून घ्या. तिसरी गोष्ट, महिलांचं आरक्षण तुम्ही जे काय सांगताय ना, हे महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली हे देशाची दिशाभूल करतायत, देशाची फसवणूक करतायत, देशाचा विश्वासघात करतायत. महिला आरक्षण हे 23 सप्टेंबर 2023 मंजूर झालेलं आहे. 2023 सप्टेंबरच्या 2023 महिला आरक्षण मंजूर केलं आणि प्रत्यक्षपणे 2024च्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये महिलांना आरक्षण लागू नाही केलं. कंटाळवाणा विषय असला तरी ऐकून ठेवा, ते आरक्षण लागू नाही केलं. 2024ची तुम्हाला आम्ही आरक्षण देणार सांगून निवडणूक त्या ठिकाणी मारून नेली. आता राहिला प्रश्न डिलिमिटेशन करण्याचा अधिकार हा कुठल्याही सरकारला नाही. त्याच्याकरता स्वतंत्र आयोग आहे आणि ते आयोगाने ठरवायचं आहे की हे डिलिमिटेशन कशा पद्धतीने असावं. या डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना, ही पुनर्रचना कशी असावी ते आयोगाने ठरवायचं आहे. पण हे इतके विद्वान आहेत 2 नेते देशामधले, यांनी 865 खासदार आम्ही करणार म्हणून सांगितलं. अरे याला काहीतरी धोरण असेल की नाही, याला काही निकष असतील की नाही. आणि म्हणून ते त्यावेळेला विरोध झाला, तो तसा विरोध झाला नाही. महिला आरक्षणाला 454 खासदारांनी मतदान केलं, तिथले 452 खासदारांनी महिला आरक्षणाच्या बाजूने मतदान केलं. कुठल्याही पक्षाने विरोध केलेला नाही. आता डिलिमिटेशनच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, मी पुढे जाऊन वाचलं, तसं जर असेल
तर हे सहजासहजी डिलिमिटेशन होईल. जी एक भीती होती की एका विशिष्ट भागामध्ये खासदारांची किंवा आमदारांची संख्या वाढेल आणि एका विशिष्ट भागामध्ये ती कमी होईल, त्याच्याकरता म्हणून खास गृहमंत्री अमित शहा साहेबांनी त्या अधिवेशनच्या पूर्वी, जे अधिवेशनमध्ये बिल फेटाळलं गेलं ना, त्या अधिवेशनापूर्वी सगळ्या विरोधी पक्षातल्या सदस्यांची वेगवेगळ्या बैठका अमित शहानी घेतल्या होत्या. अमित शहा साहेबांनी घेतल्या होत्या सगळ्यांच्या. राष्ट्रवादी वेगळी, शिवसेना वेगळी, काँग्रेस वेगळी, समाजवादी वेगळी, सगळे. आणि काय सांगितलं होतं, आम्ही बिल आणतोय. बिलामध्ये तुम्हाला भीती काय आहे की उत्तर प्रदेशमधल्या किंवा उत्तर भारतामधल्या, प्रदेश म्हणता येणार नाही, उत्तर भारतातल्या जागा वाढतील आणि दक्षिण भारतातल्या जागा कमी होतील. तुम्ही पण विरोधी पक्षनेते ऐकून ठेवा, हे सगळं कमी होतील. त्याला सरसकट आम्ही एक फॉर्म्युला काढलेला आहे की आता ज्या जागा आहेत त्या त्या राज्यांमध्ये त्या सगळ्या जागा दीडपट करायच्या. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जर आता 80 खासदारांच्या जागा आहेत तर ते 120 होतील आणि महाराष्ट्रामध्ये 48 आहेत त्या 72 होतील. मिळून रेशो सारखाच राहणार आहे. सदस्य संख्या वाढेल आणि असं आम्ही बिल आणतोय. तुम्ही नुसतं म्हणून ते मंजूर करून टाका. मंजूर मंजूर मंजूर. आणि बिल शेवटच्या क्षणाला हातामध्ये दिलं आणि त्याच्यामध्ये हा क्लॉजच नाही. हे किती लबाड आहे हे लक्षात घ्या. हा क्लॉजच नाही दीडपट सदस्य संख्या सरसकट वाढवण्याची. आणि म्हणून विरोधी पक्षानं त्याला विरोध केला. दुर्दैवाने विरोधी पक्षाकडून हा मुद्दा व्यवस्थितपणे मांडलाच नाही, मांडला नाही. आणि माझी खात्री आता अशी आहे की परवांच्या दिवशी जरासं असं फार असे हवेत जे गेले होते ना हे सत्ताधारी पक्ष, ते आता जमिनीवर आणले. सीएनजीनं ना ते जेएनजी नाही पण ते सीजेपी त्यांनी त्यांना जमिनीवर आणले. त्यामुळे माझी खात्री अशी आहे की ती सरसकट दीडपटीचं आरक्षण आणतील आणि ते आणलं तर ते मंजूर व्हायला विरोध होईल असं मला वाटत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.